तर बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की हा बिटलचा बोकड 2 महिन्याचा बोकड जर 25,000ला भेटत असेल तर या बोकडाला कोण घेऊ शकतं आणि हा बोकड कटिंगला खरंच घेणार का कोणी? 800 रुपये किलोनं बोकडाचं मटण आहे आणि ह्या बोकडाचं जर म्हणलं तर 2 महिन्यामध्ये एक 15 ते 20 किलो वजन धरा, समजा 20 किलो म्हणता येते, 20 किलो होईल म्हणून 2 महिन्यामध्ये. तर 2 महिन्यामध्ये सरासरी 15 किलो जरी धरलं, 15 किलो वजन जरी धरलं तर 25,000चा बोकड जरी म्हणलं तर 15 किलो सरासरी 2,000 रुपये किलोना हा बोकड पडू राहिला आपल्याला. म्हणजे बेदा 20 आणि ते म्हणजे सरासरी 2,000 रुपये किलो धरा, समजा कमी पडतो त्याच्यापेक्षा, पण धरा तर सरासरी एवढं बोकडाचं मटणाला भाव आहे का? बोकडाच्या मटणाला 800 रुपये किलोनं बोकडाचं मटण आहे सध्या. तर बऱ्याच जणांचे प्रश्न मला असे की दादा तुम्ही एवढा महाग बोकड कशामुळे घेताय? एवढा महाग आपल्याला परवडत नाही पुढं चालून. हा बोकड आपल्याला कटिंगसाठी जर विकायचं म्हणलं तर एवढी किंमत तुम्हाला येणार नाही. बरोबर आहे, बऱ्याच जणांचे प्रश्न बरोबर आहे, प्रश्न खरे आहेत. आणि एवढा कटिंगला विकायला गेल्यानंतर याचे 20 किलोच्या बोकडाचे 15-20 किलोच्या बोकडाची एवढे पैसे येत नाही. सरासरी 20 किलो बोकडाचे आपल्याला फक्त 10,000 रुपये येऊ शकतात. तर खऱ्याच गोष्टी आहे, त्याच्यावरती आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आता मित्रांनो, विषय कसा आहे बरं का, आपण कशामुळे घेतलेला आहे? कटिंगसाठी विकायसाठी नाही घेतला आपण. तर आपल्याला बिटल शेळी पालनाचे समजा ज्या आपल्या उस्मानाबादी शेळ्या आहेत समजा आता ह्या, तर ह्या शेळ्यांना आपल्याला या उस्मानाबादीला क्रॉस करून बिटल क्रॉस शेळीपालन असं म्हणता येईल समजा. आणि पुढं चालून भविष्यामध्ये आपल्याला बिटल शेळ्यांवरती पण काम करायचं आहे. बिटल शेळ्या घ्यायच्या आहेत. बिटल शेळ्या म्हणजे आपण डायरेक्ट शेळ्या नाही घेणार, छोट्याला पाठी घेणार आहोत आणि पाठीपासून शेळीपालन बिटल शेळ्यांचं सुरू करणार. हे आपण ठेवणार आहे, 1-2 आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण ठाम निर्णय करून काम करणार आहोत. पहिले सुरुवातीला एका पाट घेऊन हा बोकड आणि ती पाट, बस या पाठीवरती 1-2 वर्षामध्ये आपल्याला जो अनुभव येईल, जर चांगला अनुभव आला, चांगलं जर ग्रोथ जर घेतली त्याच्यामध्ये, तर 100% आपण परत त्याच्यामध्ये 4-5 शेळ्या वाढवू शकतो. आणि हे पण शेळ्या आपण ठेवणार आहोत. ह्या उस्मानाबादी शेळ्या म्हणजे आपल्या मूळच्या शेळ्या आहेत. ह्या शेळ्या आपल्याला कधीच म्हणजे तोट्यामध्ये येऊ देणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला बिटल शेळ्यांचा अनुभव नाही आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, दादा ह्या वर्षामधून एक वेळेस येतात. बरोबर आहे, एकच पिल्लू देतात. पण खरं रिअल स्टोरी सांगायची म्हणलं तर मी ज्या शेडवरती गेलो 2-3 शेडवर व्हिजिट केली, त्या ठिकाणी फक्त बोकड एका पहिल्यावर पाठीनं तिथे 3 पिल्लं दिले होते. 2 पाठी आणि 1 बोकड त्या पाठीने दिलेलं होतं. तर असं काही नसतं मित्रांनो. पाठी बिटल शेळ्या जर सोय असेल आणि मोठ्याल्या पोटात शेळ्या आहेत, ते 1 पिल्लू नाही, ते 2-3 पिल्लं देत आहेत. एखादी चुकून एखादी शेळीने दिला असेल तर तसं तर आमची आता मोठी शेळी आहे बघा, विवंडा एवढी मोठी शेळी, ही 3 पिल्लं देणारी. आमच्या भावाकडे हिची आई होती, ती 3 पिल्लं देत होती. आता आमच्याकडे आले 2 वेळेस ना एकच पिल्लं दिलं. पहिल्यांदा बोकड दिला, आता बोकड दिला. मग त्याला काही विलाज नसतो, कारण की हे बोकडावर पण असतं बरं का. बोकड जर छोटा असेल तर तुमच्या शेळ्या पिल्लं पण 1-2 देऊ शकतात. बोकड मोठा असेल, शेळी मोठी असेल तर बोकडावरती डिपेंड असतं. बोकडं मोठं जर असेल तर 100% आपल्याला 2 किंवा 3 पिल्लं त्या शेळीपासून भेटतात. खाण्याच्या सगळ्या सोयी असतात त्याच्यामध्ये, तसं काही नसतं. तर मी स्वतः लाईव्ह बघून आलेलो आहे की बिटल शेळ्या ह्या 2 किंवा 3 पिल्लं देतात. जास्त करून 2 पिल्लं देतात. समजा 3 पिल्लाचं तर एका ठिकाणी बघितलं आपण, फक्त ते पाठीनं 3 पिल्लं, पहिल्यावर पाठीनं 3 पिल्लं दिलेली. ते लाईव्ह आपल्याला पाचताना पण दाखवले. ते स्वतः पितात पिल्लं ते शेळीला. ते काय खोटं नाही, व्यापारी नाही. समजा आपण त्यांच्या शेडवरती जाऊन आलो, तिथून व्हिजिट करून आलो, तेव्हाच आपल्या लक्षामध्ये आलं की आपल्याला बिटल शेळी पालनाकडं वळणं म्हणजे थोडं चांगलं वाटलं बरं का मला. कसं चांगलं वाटलं तुम्हाला सांगतो. कारण की आज ह्या शेळीचा बोकड जर आपण 6 महिने सांभाळून
आपल्याला जर 6-7 महिने सांभाळून जर 25,000 रुपये येत नसेल, 10-12-15,000 रुपयापर्यंत येत असतील आणि या बोकडाचे 2 महिन्यामध्ये 25,000 रुपये जर येत असेल, तर आपल्याला खरं म्हणजे या शेळीपालनामध्ये हे शेळीपालन करून ते शेळीपालन करायला काहीच अडचण नाही. कारण की आपल्याला वेगळा खर्च काहीच लागणार नाही. आपण या शेळ्यांना जसं चारा खुराक देतो त्याचप्रमाणे त्या शेळ्यांना द्यावाच लागणार आहे. तर त्याच्यामुळे आपण निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला बोकड घेण्याचं कारण तेच आहे. फक्त आपल्याला काही बोकड मोठा करून विकायचा नाही आहे. ज्यावेळेस विकायचा त्यावेळेस आपण त्याच्याकडून पहिलं इन्कम करून घेणार. म्हणजे शेळ्याचं क्रॉसिंग झाल्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर आपण त्याला विकू शकतो. मग त्यावेळेस आपल्याला 25,000 रुपये जरी आले तर आपल्याला काय जड नाही ना. कारण की 2-3 वर्षामध्ये ते आपल्याला भरपूर काही इन्कम आपल्या गोठ्यावरती देणार आहे. क्रॉसिंग होणार आहे आणि त्याच्यासाठी क्रॉसिंगसाठी घेतलेलं आहे. आणि जे काही हौशी शेतकरी असतात, शेळीपालक असतात, ती फक्त 25-30 हजार रुपयाला इतकंसं बोकड कशामुळे घेतात की त्यांना हौस असते की आपल्याला बिटल शेळीपालनावर काम करायचं. तर आपण स्वतः छोटा बोकड घेऊन त्याला मोठं करून, आज जर मोठा बोकड जर घ्यायचा म्हणलं तर 60-70 हजार रुपये, लाखापर्यंत एका बोकडाची किंमत आहे बिटलच्या. तर एवढा लाख रुपयाचा न घेता आपण 5-25 हजार रुपयाचं घेऊन त्याला मोठं करून त्याच्यापासून आपण मग समोर करू शकतो. आपण याच्यामुळे गावरानला पण क्रॉस करू शकतो आणि बिटल पण घेऊ शकतो. समजा पुढच्या गोष्टी अशा असतात तर व्यापाराला विकणं म्हणजे व्यापारी घेऊ शकत नाही हा बोकड, खरं सांगायचं म्हणजे. कारण की व्यापाऱ्याला हा 1% व्यापारी थांबतच नाही या बोकडासमोर. कारण त्याला परवडत नाही. हे बोकडाचे दाम जास्त असल्यामुळे. आणि दाम कशामुळे जास्त याचे की याचे हाईट वगैरे वजन वाढीसाठी खूप म्हणजे म्हणजे कमी याच्यामध्ये हाईट आणि वजन जास्त वाढतं आहे त्याचं बिटल जातीचं. त्याच्यामुळं सगळ्यांचा कल हा बिटलकडं झालेला आहे. आणि बिटलचे बोकड हे जास्तीत जास्त रेट वाढत चाललेले आहेत शेळ्यांचे बोकडचे. आज जर तुम्हाला वेलेली शेळी जर घ्यायची म्हणलं 2 पिल्लाचे 60 ते 70 हजार रुपये मोजा लागतात. आणि आपली वेलेली शेळी जर म्हणलं गावरान उस्मानाबादी तर ही 15 ते 20 हजार रुपयापर्यंत तुम्हाला 2 पिल्लांची भेटून जाते. पण या गावरान उस्मानाबादीच्या पिल्लांचं आणि त्या पिल्लांचा बराच काही डिफरंट आहे, फरक आहे. कारण की जन्मताच ते पिल्लू 3 ते 4 किलोचं वजनाचं असतं. कोणी म्हणतं 5 किलोचं असतं. 5 किलोचं तर आपण बघितलं नाही. पण ज्यावेळेस आपल्याकडं लक्ष देईल त्यावेळेस बघू आपण. पण सरासरी 3 किलोचं असं 3-4 किलोचं. तर खरंच आहे, चांगलं आहे ते. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कटिंगच्या हिशोबानं कधीच घ्यायचं नाही. आपल्याला जर हौस असेल, आपल्याला जर पुढं चालून बिटलवर काम करायचं असेल तरच आपण बोकड घ्यायला पाहिजे. कारण की कसं असतं, कोणत्याही व्यवसायात उतरल्याच्या नंतर व्यवसाय करायचं म्हणल्यानंतर आपल्याला थोडेफार शिल्लक पैसे पण जातात. आणि क्वालिटीवर सगळं डिपेंड असतं. ही क्वालिटी नंबर 1 असल्यामुळं आपल्या या बोकडाला आपल्याला तेवढे दाम द्यावं लागले. नाहीतर 18-20 हजारापर्यंत पण आपल्याला बोकड बिटलचे भेटत आहेत. याच्यापेक्षा मोठाले भेटत आहेत. पण त्याच्या क्वालिटी वेगवेगळ्या असतात. याच्यात 2-4 प्रकारच्या क्वालिटी आहेत आणि जशी क्वालिटी घ्याल तसे तुम्हाला दाम मोजून द्यावं लागतात. तर मित्रांनो, एवढी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला. कारण की मला कमेंट आली होती, दादा तुम्ही हा बोकड घेतला पण कटिंगला हा बोकड केवढ्यात जाईल. तर तेवढ्यात जाऊ शकत नाही आहे, खरं आहे तुमचं. तर एवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. तर थांबूया, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.